संजय राऊतांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ। राऊत यांच्या भांडूप निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त। घरात घुसून मारू राजेश मोरेंची धमकी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नागपुरात आंदोलन। आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात आंदोलन। पडळकर यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी। कोल्हापुरात आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आंदोलन। ऐतिहासिक दसरा चौकात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून घोषणाबाजी देत निषेध व्यक्त। अखेर 6 दिवसांनी बंजारा समाजाचं उपोषण मागे। भाजप आमदार संजय केनेकर यांच्या शिष्टाईला यश। गोरखनाथ राठोड यांचं उपोषण मागे। पडळकरांविरोधात दुसऱ्या दिवशीही आंदोलन। सांगलीच्या ईश्वरपूर पेठ रस्त्यावर आंदोलन। जयंत पाटील यांच्या समर्थकांचा रास्ता रोको। मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक। छत्रपती संभाजीनगरमधील कार्यालयासमोरील घटना। दगडफेक करणारा पोलिसांच्या ताब्यात। राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। लवकरात लवकर पंचनामे करा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश। पंढरपूरमध्ये दमदार पाऊस। शहरात 71 मिलीमीटर पावसाची नोंद। अनेक सखल भागात पाणी साचले तर जनजीवन विस्कळीत। धाराशिवच्या उमरगाव तालुक्यात मुसळधार पाऊस। बेळम रोडवर असलेल्या पुलावर पाणी। अनेक गावांचा संपर्क तुटला। पुणे नाशिक महामार्गावर गॅसची गळती। सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या गाडीतून गॅस गळती। परिसरात भीतीचं वातावरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।